माहिती खंडाकडे आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात आज नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण एकत्र आले। यावेळी आंदोलकांनी तिरंगा हाती घेत सामूहिक राष्ट्रगीत गात आंदोलन केलं। या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते। यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरून अभिजित दीपके यांनी आंदोलकांशी संवाद साधला। कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे। ये आज हम सब यहाँ एक साथ आए हैं एक ही वजह से, क्योंकि हम दोनों और हम सब यहाँ खड़े हैं आपके साथ, ताकि आप जब प्रोटेस्ट कर रहे हो आपको कोई हाथ नहीं लगा पाएगा। ये देश हमारा है और हमारा ही रहेगा, कोई लाठी नहीं चला पाएगा। मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। आंदोलन करण्याचा अधिकार असून विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। लाठीचार्ज, पेपर लीक आणि संविधानाच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला लक्ष्य केलं। आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की तुम्ही आता जिथे जिथे आंदोलन करायचंय तिथे आंदोलन करू शकता, तुम्हाला कोणी हात लावणार नाही। लाठी खाल्ल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? पेपर लीक झाल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र बनू शकता का? संविधानावर अत्याचार करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? हिंदू मुस्लिम करणाऱ्यांचे तुम्ही मित्र बनू शकता का? संकटाच्या काळात जे परदेशात जातात त्यांचे मित्र बनू शकता का? धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत तुम्ही शांत बसणार आहात का? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना करत प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत माघार न घेण्याचं आवाहन केलं आहे। लाठी खाने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? टीयर गैस झेलने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? पेपर लीक होने के बाद क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? संविधान पे अत्याचार करने वालों के क्या आप दोस्त बन सकते हो? जब जब वो डरते हैं तब तब वो हिंदू मुस्लिम करते हैं, क्या वो उनके फ्रेंड बन सकते हो? जब जब वो डरते हैं, जाति धर्म की बात करते हैं, भाषा की बात करते हैं, क्या आप उनके दोस्त बन सकते हो? और जो आपत्ति के समय हमारे बीच नहीं लेकिन परदेश जाते हैं, क्या आप उनके फ्रेंड बन सकते हो? तो जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते क्या आप शांत बैठने वाले हो? यहां अमित है, मैं हूं, संजय राउत जी है, काफी सारे नेता है, लेकिन हम सबसे बड़ी आवाज आप हो। मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला। यावेळी आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक उपस्थित होते। अमित ठाकरे यांनी आंदोलकांचं कौतुक करत तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिसते असं म्हटलंय। तसेच विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य दिशेने सुरू असून त्यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। काय म्हटलेत अमित ठाकरे ऐकूयात। तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतोय, तुमची ताकद दिल्लीपर्यंत दिसते आणि आम्ही सगळे तुमचे फॉलोअर्स झालोय आता। त्याच्यामुळे तुम्हाला काही करायची गरज नाहीये। आम्ही आज फक्त इकडे आलोय कारण तुम्हाला हात लागणार नाही, तुमच्यावर केसेस होणार नाही। तुम्ही जे करताय ते उत्तम आहे, देश पेटून उठलाय तुमच्यामुळे। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशभरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झालं असून मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतोय। या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली। यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिलाय। हा जनतेचा आवाज असून तो दिल्लीपर्यंत पोहोचेल असं म्हणत त्यांनी तिरंग्याचा उल्लेख करत सरकारवर जोरदार टीका केली आहे। या 4 दिवसात आपण याच जागेवरती दुसऱ्यांदा भेटलेलो आहोत। परवा मी दिल्लीला जाऊन आलो, रविवारी परत भेटणार आहोत ना। या गर्दीचं एक वैशिष्ट्य आहे, अनेक जण सांगतात
की इकडे आपल्या ओळखीचं कोणी नाहीये आणि नेमकी हीच गोष्ट महत्वाची आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरून भीती दाखवून जे राज्य करत होते आतापर्यंत, त्यांनी हे दृश्य पाहण्यासारखं आहे. मला अनेक जणांनी विचारलं, आप कुछ बात करना चाहेंगे? मैंने कहा मैं नहीं कुछ बात करना चाहता, लेकिन ये जन की बात है, ये अब दिल्ली वालों को सुनना होगा. मी तमाम देशभक्तांना सांगतोय की दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने बेछूट पद्धतीने विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला, अश्रुधूर वापरला गेला, ठीक आहे, सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदुका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातामध्ये हा तिरंगा आहे, या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झालेली नाहीये. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदुका घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन तुमच्या समोर आहोत. बघू तिरंगा जिंकतो का तुमची हुकुमशाही जिंकते. मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी आंदोलकांनी तिरंगा हाती घेत सामूहिक राष्ट्रगीत गात आंदोलनाला देशभक्तीची जोड दिली. या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरून सीजेपीचे अभिजित दिपके यांनी आंदोलकांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विद्यार्थी आणि सीजेपी ठाम असल्याचं सांगितलं. राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची, हा नवा भारत आहे, झुकणार नाही, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे. हॅलो, हाँ अभिजीत, बोला बोला, तुमचा आवाज येतोय. कसल्या मुंबई? मुंबईमध्ये जेवढी लोक जमा झालेली आहेत त्यांना माझा खूप खूप धन्यवाद आणि माझा विशेष धन्यवाद उद्धव सरांना आणि आदित्य सरांना, जे पहिल्या दिवसापासून कोकण जनता पार्टी असो, सोनम असो किंवा जय देश भारतीय स्टुडंट असो, त्यांच्या सोबत उभा राहिलेले आहेत. आणि उद्धव सर सारखे म्हणतात की हा देशाचा मुद्दा आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि त्यासाठी आम्ही नेहमी स्टुडंट सोबत उभा राहू. तर उद्धव सरांचाही माझा खूप खूप धन्यवाद. आणि मुंबईतल्या लोकांना मला खूप मोठा अपडेट आहे. आज मीटिंग झालेली आहे जेपी नड्डांसोबत आणि मीटिंग खूपच पॉझिटिव्ह होती, जिथे त्यांनी आपल्या 3 डिमांड ऑलमोस्ट स्वीकार केले आहेत. दे हॅव अग्रीड टू ऑलमोस्ट 2 out of 3 डिमांड्स. कॉम्पन्सेशन टू द विक्टिम्स फॅमिली आणि जे केसेस दिल्ली असो, मुंबई असो, देशभरात कुठेही प्रोटेस्टर्सच्या अगेन्स्ट लावण्यात येत आहेत, ते केसेस मागे घेतले जातील आणि सरकारने धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यावर विचार करू असे सुद्धा सांगितलं आहे. Yes, अभिजित. उद्या परत Thank you. बोलवलं आहे चर्चेसाठी. येस अभिजीत, धन्यवाद. तुमचा आवाज इथे आला आणि आता राजीनामा घेऊनच या, सिस्टम बदलायची आहे. सिस्टम म्हणजे तर युवा भारत, ये नया का नाही. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.